चला आज करूया कोल्हापुरी झणझणीत अशी मिसळ। आता आपण करूया मिसळला लागणारं वाटण। वाटणासाठी लसूण, आलं, खोबरं, कोथिंबीर आणि लवंग घ्यायचं आहे। हे मिक्सरमधून वाटून झाल्यानंतर तीळ, जिरे, धने घेऊन चांगले भाजून घ्यायचे आणि याची देखील पूड करून घ्यायची आहे। एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यावर कांदा टाकून परतून घ्यायचा आहे। आपला कांदा चांगला भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण केलेलं वाटण घालायचं आहे। नंतर त्याच्यात धने, जिरे आणि तीळची पूड घालून घ्यायची। आणखीन थोडं परतलं की त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। रंगासाठी लाल तिखट आणि कांदा लसूण चटणी घालायची। आता ह्याच्यामध्ये मी डंकावर केलेला स्पेशल माऊलीचा गरम मसाला घालणार आहे। त्यात घालते। तेल सुटले, आपण यात पाणी घालून घ्यायचं। या पाण्याला चांगली उकळी आली की आपली मिसळ रेडी होणार आहे। आणि पाण्याला इथं चांगली उकळी आलेली आहे, आपली मिसळ रेडी झालेली आहे। आता मी ही खायसाठी घेणार आहे। तुम्हाला हव्या त्या पद्धतीनं तुम्ही ही स्वतः सर्व करून घेऊ शकता। आता आपण हे सगळं घालून मिसळ तयार करूया। या कटात मी आता बटाटा घालून घेते, त्यानंतर शेव चिवडा, कांदा, कोथिंबीर आणि मटकी घालून घेणार आहे। ही मटकी मी शिजवून घेतली होती, मस्त अशी तर्री आलेली आहे याला। हो एक नंबर मिसळ झाली होती।